राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा म्हणत विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये फूट। राज्याचं ठरेना पण नाशिकमध्ये ठरलं, मवियामध्ये मनसेची एंट्री, सर्व निवडणुका एकत्र लढण्याची केली घोषणा। भाजपाला दूर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, हसन मुश्रीफांनीच केली घोषणा। रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी, अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादीही जाहीर। तुमचं स्वागत करू। अजितदादांनी हकालपट्टी करताच रुपाली ठोंबरेंना ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली ऑफर। आमदार निधीतून स्वतःच्या शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका दिल्या, अब्दुल सत्तार अडचणीत, न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश। भाजपामध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र आणि शिंदे गट आता काय भूमिका घेणार। अंजली दमन यांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमन यांना सतर्क राहण्याचा दिला इशारा। आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वक्र लाईव्हला सबस्क्राईब करा।